नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. शिंदेंची कालची भूमिका म्हणजे मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला असं नाही, असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय. महायुतीच्या दिल्लीतील आजच्या बैठकीची आपण वाट पाहू असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय. तर महायुतीच्या नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक. तत्पूर्वी उदय सामंत यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदेंनी काल पत्रकार परिषद देऊन जी भूमिका जाहीर केली तो मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडणं असं समजायचं का? त्याच्यामध्ये दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही. त्यांनी रिस्पेक्टफुली सांगितलंय की मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना अधिकार दिलेले आहेत. त्या बैठकीची आपण वाट बघू. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बैठक आज किंवा उद्या होईल, त्या बैठकीची आपण वाट बघू. परंतु सरकार स्थापन व्हायला 34 दिवस लागणार नाही. तर ठाकरे गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावाही उदय सामंत यांनी केला. सरकार स्थापनेपर्यंत सस्पेन्स राहू द्या असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय. तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरेचे कार्यकर्ते तुमच्या संपर्कात आहेत. किती आमदार संपर्कात आहेत? मी सांगितलं ना, हा सस्पेन्स थोडे दिवस राहू दे. आहे तेवढं नक्की मी जबाबदारीनं सांगतोय आणि मी तिसऱ्यांदा परत रिपीट करतोय. काल मी शब्दप्रयोग केला होता की अधोरेखित करा, आज सांगितलं अंडरलाईन करा. सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे साहेबांच्या जे संपर्कात आहे ते एक एक पुढे येतील. कदाचित खासदार देखील असू शकतात असं माझं मत आहे.